तर हिंदी भाषा सक्ती विरोधात मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। काय नेमक्या प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत जाणून घेऊया। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना स्वीकारलेल्या माशेलकर समितीने हिंदीचा आग्रह धरला। उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं। भाजपच्या केशव उपाध्येंचं आव्हान। तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हिंदी सक्ती केली होती। भाजपच्या रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया। हिंदीच्या मुद्द्यावर माशेलकर यांच्या अहवालावरून टीका करणाऱ्या भाजपला ठाकरेंच्या पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख हर्षल प्रधान यांचं उत्तर। ठाकरेंनी अहवाल स्वीकारला पण काही सूचनांवर अंमलबजावणी करणार होते। प्रधान यांची माहिती। भाजपकडून राजकारणासाठी अहवालाचा आधार असाही आरोप। पहिलीतील मुलांवर 3 भाषा शिकण्याची सक्ती। शिक्षण मंत्र्यांना पहिलीत पाठवा, ते तिथेही नापास होतील। आदित्य ठाकरेंचा सरकारवर घणाघात। मोर्चे काढणाऱ्यांची मुलं कुठल्या माध्यमाच्या शाळेत शिकली? संपलेलं राजकीय अस्तित्व जिवंत करण्यासाठी मोर्चे। भाजप नेते अमित साटम यांचा ठाकरे बंधूंवर रोख। आज सामान्य मराठी माणूस यांना सवाल करीत आहे की तुमची मुलं कुठल्या माध्यमाच्या शाळांमध्ये शिकली? या सवालाचा जबाब पहिला त्यांनी द्यावा आणि नंतर मराठीच्या नावावरती राजकारण करावं। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन उपकार केले असं वाटत असेल तर गुजरातीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन दाखवा। संदीप देशपांडेंचं भाजपला आव्हान। राजकीय विचार एकत्र येतात की नाही याची वाट पाहू। ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाच्या घोषणेवर उदय सामंत यांची प्रतिक्रिया। राजकीय विचार एकत्र येतात की नाही आपण सगळ्यांनी जरा वाट बघू ना। आपण एखाद्या मुद्द्यावर दोघांचे मुद्दे एक झाले म्हणजे उद्यापासून त्यांनी गळ्यात गळे घालून आता युती केली असं म्हणण्यापेक्षा आधी हे सगळं होऊ दे आणि मग निवडणुकीला सामोरं जाताना कोण कोणासोबत आहे कोण कोणासोबत आहे हे निष्पन्न होईल ना। पहिली ते चौथी हिंदी सक्ती नको, तिथे मातृभाषा महत्वाची। शरद पवारांची भूमिका। 5वी पासून हिंदी शिकवण्यास हरकत नाही, हिंदीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, पवारांचं मत। पहिली ते चौथी हा जो वयोगट आहे त्याच्या डोक्यावर एकदम नवीन भाषा आत्ता जाणणं हे योग्य नाही। तिथं मातृभाषा ही महत्वाची आहे। राज आणि उद्धव ठाकरेंचा शेवट आलाय। राज आणि उद्धव ठाकरे राज्याच्या राजकारणात उरले नाहीत, दोघांचीही तडफड सुरू। गुणरत्न सदावर्ते यांची टीका। तर अशा लोकांना चौकात उभं राहून मारलं पाहिजे, मराठी माणूस सदावर्तेंना सोडणार नाही। मनसेच्या अविनाश जाधव यांचं प्रत्युत्तर। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचं जे चाललेलं आहे ना, आता यांचा शेवट आलेला आहे आणि म्हणून या राजकीय घरघरीपोटी ही तिळपापड आणि हे सगळं झोंबल्यासारखं होतंय आणि हे काहीतरी म्हणजे तडफड चालू आहे असं माझं मत आहे। खरं तर अशा सगळ्यांना चौकात उभा राहून मारलं पाहिजे। मला वाटतं की हा असाच बोलत राहिला ना तर महाराष्ट्रातला मराठी माणूस याला सोडणार नाही, याला बोलण्याच्या लायकीचा ठेवणार नाही एवढं नक्की। शालेय शिक्षण अभ्यास कृती समितीच्या सभेत ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता। समितीकडून 29 जूनच्या सभेचं राज ठाकरेंना निमंत्रण। उद्धव ठाकरेही कार्यक्रमाला जाणार।